अकोट पंचायत समिती कार्यालयावर आज सामाजिक कार्यकर्ते पूर्णाजी खोडके यांच्या नेतृत्वात घरकुल लाभार्थी, दिव्यांग बांधव, महिला, शेतकरी, युवक आणि नागरिकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू केलंय। घरकुलाचे प्रलंबित हप्ते, मोफत वाळू, घरकुल मजुरीची थकीत रक्कम, वंचित लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी तसंच इतर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी पंचायत समितीसमोर ठिय्या मांडला। आंदोलनस्थळी लाभार्थ्यांनी कवले हातात घेऊन शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। अनेक लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुलांचे बांधकाम सुरू केलं, मात्र हप्ते वेळेवर न मिळाल्यानं घरे अर्धवट अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला। पूर्णाजी खोडके यांनी सांगितलं की वाढीव 50,000 अनुदानाच्या अंमलबजावणी सुरुवात झाल्याबद्दल शासन आणि प्रशासनाचे आभार आहेत, मात्र उर्वरित मागण्या अद्याप प्रलंबित असल्यानं आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। लाभार्थ्यांना संपूर्ण न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहणार अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली। आंदोलनात मोठ्या संख्येनं घरकुल लाभार्थी, दिव्यांग बांधव, महिला, शेतकरी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले। पंचायत समिती परिसर घोषणांनी दणाणून गेलाय। मागण्यांवर तातडीनं निर्णय न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय। नमस्कार, मी पूर्णाजी खोडके। अकोट पंचायत समिती या ठिकाणी आम्ही आंदोलनाचा एक दिवसीय धरणे आंदोलनाचा पुकार घेतलेला आहे आणि या ठिकाणी ज्या गेल्या 6 ते 8 महिन्यापासून प्रधानमंत्री आवास योजना मंजुरात मिळून सुद्धा लाभार्थ्यांना पहिला हप्ता सुद्धा मिळाला नाही, जसे की बाकी योजनेचे 6 ते 8 महिन्यापासून, कोणाचे 4 ते 6 महिन्यापासून हप्ते रखडलेले आहेत। प्रशासनाकडून वेळोवेळी आश्वासन देण्यात येतं, यावर सुद्धा आम्ही पुकार घेतलेला होता। प्रशासनाकडून वेळोवेळी फक्त आश्वासन दिले जाते, जसे की घरकुलाचे प्रलंबित हप्ते, वाढीव 50,000 रुपयाची त्यांनी अंमलबजावणी, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो। अंमलबजावणी थोडाफार केली त्यांनी, त्याबद्दल आभार मानतो। जसे की गावागावात पात्र लाभार्थी घरकुल मंजूर होऊन सुद्धा अद्यापही वंचित आहेत, त्यांना त्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही, त्यामुळे वंचित आहेत। स्थानिक प्रशासन पैशाची मागणी करतो म्हणून त्यांना वंचित राहावे लागत आहे। प्रशासनाचा यांच्यावर संबंधित आहे त्याचा दबाव नाही, प्रशासनाने याची सुद्धा अंमलबजावणी करून त्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी। दीनदयाल उपाध्याय योजनेतून इकलाची जागा उपलब्ध करून द्यावी, ज्या योजनेतून ज्याच्या शासनाच्या GR ज्याच्यामध्ये बसते त्या उपलब्ध करून देण्यात यावी। जसे की गावागावात पात्र लाभार्थी अद्यापही घरकुलापासून वंचित आहेत। गोरगरीब, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर, नागरिक हे अद्यापही घरकुलापासून वंचित आहेत। खरे लाभार्थी वंचित आहेत आणि मोठ्यांना लाभ दिला जात आहे। ज्यांचे 3-3 मजली घरं आहेत त्यांना लाभ दिला जात आहे, परंतु जे गरजू आहेत तेही आजही झोपडीत राहावे लागत आहे। त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे। हे प्रशासनाला माहिती असताना सुद्धा त्यांना कुठलाही लाभ दिला जाऊन नाही राहिला। काही स्थानिक प्रशासनासुद्धा हे आहे याच्यात। आणि जे काही गावागावात आता मोफत शासनाचा GR आहे की घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देणे, परंतु घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून अद्यापही फक्त शासन GRच काढतो। शासनाच्या GRची कुठलीही अंमलबजावणी होताना या ठिकाणी दिसत नाही, त्याची सुद्धा अंमलबजावणी करण्यात यावी। आणि पंचायत समिती प्रशासन म्हणतो की आम्ही तहसील प्रशासनाला यादी पाठवलेली आहे घरकुल लाभार्थीची। मग घरकुल वारंवार मागच्या वेळेसही त्यांनी सांगितले की आम्ही तहसीलला यादी पाठवलेली आहे। मग तहसील प्रशासन आणि सर्व प्रशासन हे प्रशासनच आहे, मग याची अंमलबजावणी का करत नाही? त्याची घरकुल लाभार्थ्यांना का समजा वाळू उपलब्ध करून देत नाही? आणि ज्या काही इतर मागण्या आहेत गावागावात घरकुलाच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात गावागावात विशेष शिबिरे घेण्यात यावी आणि जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यात यावे, अशा आणि इतर मागण्यांसाठी आज आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी विशाल गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.